शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल या संस्थेच्या या सुंदर इमारतीच्या छोटेखानी प्रांगणामध्ये गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं तिसरं पुष्प गुंफण्याचा योग आणि भाग्य मला लाभलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विलास ठुसे साहेब, संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर प्रदीप ढवळ, श्री सुयश प्रधान, संस्थेचे सर्व मान्यवर ट्रस्टी, मला संस्थेच्या विविध कॉलेजचे प्राचार्या यांची भेट झाली, ते सर्व अध्यापक, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि या संस्थेतील ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्यांच्या मनगटामध्ये शक्ती आहे, ज्यांचं ध्येय उच्च आहे, ज्यांच्या आईवडिलांवर श्रद्धा आहे, देशावर प्रेम आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगळे युवक युवती बंधू आणि भगिनीनो, या कुंदेंदू तुषार हार धवला या श्वेत वस्त्रावृता, माता शारदेच्या नावानंच या संस्थेची सुरुवात आणि पूजन करण्यात आलेलं आहे. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, रास्तों से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं. स्वर्गीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व असंच काही. When there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. कुणी म्हटलेलं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर. त्यामुळे हृदयामध्ये एक रायचियसनेस, चारित्र्यामध्ये सौंदर्य, घरामध्ये सौहार्द, देशामध्ये एक प्रकारची शिस्त आणि जगामध्ये शांती, हा संदेश. इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये कारुण्य, पोटामध्ये एक पोटतिडीक आणि डोळ्यामध्ये एक दूरदृष्टी घेऊन या गुरुकुलाची सुरुवात करण्यात आली आणि आज जवळजवळ 7,500 विद्यार्थी या गुरुकुलामध्ये शिकतायत. मी आल्यानं जय हिंद सर म्हणून NCCच्या स्मार्ट विद्यार्थी कॅडेट्सनी खूप छान सल्यूट केला. आवाजामध्ये कणखरपणा होता, करारी बाणा होता, डोळ्यामध्ये तेज होतं, असे NCCचे विद्यार्थी मला सुरुवातीला आगमन झाल्यानंतर भेटले. आणि कुणीतरी रक्तामध्ये अगणित सूर्य ज्या घोषणेनंतर होतात, ते राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत झाल्यानंतर शिवाजी महाराजांची घोषणा दिली. युद्ध नहीं जिनके जीवन में वो भी बड़े अभागे होंगे, या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रण से भागे होंगे. युद्ध हेच जीवन असतं ना, संघर्ष हेच जीवन असतं. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते सिकंदर, तारा होणं, तो दरिया होणं, हेच युवा शक्तीचं प्रतीक आहे ना. आणि त्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा कुठली असेल तर छत्रपती शिवरायांची.
तो छावा सिनेमा अलीकडे पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी. कवी कलश आणि छत्रपती शंभूराजांच्या मधला तो संवाद आहे ना, की मन के जीते जीत है, मन हार हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर कुछ कर देना है आज हमें, अजर अमर कर देना है आज स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़िया, धूल नहीं तू इतिहास बदल कर रख देगा, कोई भूल नहीं तू घोर का पहला तारा है, परिवर्तन एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. छत्रपती शिवरायांचं, छत्रपती शंभूराजांचं जीवन हा एक धगधगता अग्निकुंड आहे. किती प्रेरणा घेऊ शकतो प्रत्येक प्रसंगातून, त्यांच्या जीवन कार्यातून. वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं. कुठंतरी असं म्हटलेलं आहे की मला अशा सैन्याची भीती वाटत नाही ज्यात 100 सिंह असतील पण त्याचं नेतृत्व एक शेळी करत असेल. मला अशा सैन्याची भीती वाटते की 100 शेळ्या असतील पण त्याचं नेतृत्व एक सिंह करत असेल. अशी सिंहगर्जना करणारे छत्रपती शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचे 8वावे स्वरूप, भूमंडळी, शिवरायांचे ऐसे चालणे, शिवरायांचे ऐसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे, ऐसे असे. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मॅच्युअर, इफिशियंट अँड प्रोफेशनल. अशा शिवरायांच्या जीवनातून आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनाची दिशा, आपल्या आयुष्याचा ब्लूप्रिंट ठरवण्याची गरज आहे. आता मला त्या प्रधान सरांनी सांगितलं की विद्यार्थी असणार आहे, त्यामुळे त्याला थोडी दिशा देण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी बोलावं. आता मी परीक्षा देऊन 29 वर्ष झालेली आहेत. मी आता 53 वर्षाचा आहे, पण 42 किलोमीटर न थांबता न थकता धावू शकतो. दरवर्षी फुल मॅरेथॉन धावतो मी. कारण डिसिप्लिन, मोटिवेशन टेम्पररी असतं. जसं स्मशानात गेल्यानंतर वाटतं की जीवनात काही खरं नाही आहे, कधीतरी यायचं आहे या चितेवरती. म्हणजे सरणावरती पडलो तेव्हा एवढेच कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. सुरेश भटांची खूप छान कविता आहे. तसं स्मशान वैराग्य, पिपात मेले उल्या उंदीर, माना पडल्या मुरगळल्या विण. असं थकलेलं, भागलेलं, मरगळलेलं आयुष्य जगण्यात काय मजा नाही. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोर निकलना होगा, और तू तो छत्रपति शिवाजी का चेला है, क्यों सोचे राह सरल होगा, हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा, हर संकट का हल होगा. त्यामुळे ते ॲटिट्यूड, तो होकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोन समोर ठेवून आयुष्याचं बॅलन्स शीट आणि आयुष्याचा ब्लूप्रिंट कसा मला घडवायचा आहे, ते मी थोडंसं माझी उदाहरणं, माझ्या आयुष्यातले काही प्रसंग, विशेष करून माझा जो कोकरूड या छोट्याशा 1800 लोकवस्तीच्या गावातनं 1997 म्हणजे 23 वर्षांचा एक ग्रामीण युवकाचा प्रवास, आणि त्यानंतर जवळजवळ 29 वर्ष मी पोलीस खात्यात वेगवेगळ्या पदावर कार्य करत आहे. आणि तो मिनिंगफुल स्ट्रगलचा, थँकलेस सुद्धा होता, थँकफुल कधी होता, उतार चढावांचा. म्हणजे एक ऑगस्ट वॉलमोर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं पोलिसांबद्दल लिहिलेलं आहे की पोलिसमॅन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक, रिडिक्युल्ड इन द मूवीज, बिरेटेड बाय द न्यूजपेपर्स, अनसपोर्टेड बाय द प्रॉसिक्युटिंग ऑफिसर्स अँड जजेस. He is shunned by the respectables, he is condemned when he executes the law, dismissed when he does not.
He is supposed to possess the qualification of doctor, lawyer, soldier, diplomat with remuneration less than that of a daily wages laborer. निदान लॉच्या विद्यार्थ्यांना काहीतरी कळलं असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. सुंदर मराठीत भाषांतर केलेलं आहे फमू शिंदे नावाच्या कवींनी, की तोही माणूस असतो म्हणजे पोलीस, तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याच्या असावे ऋणी तो शिव्या शापाचा धणी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुदे असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही. मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. गवारे साहेब, अशी परिस्थिती आहे का आपली? त्यामुळं ते वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे जीवनातले प्रसंग आणि तो प्रवास जो आहे ना, तो कम्फर्ट ग्रुप सोडण्याचा आहे. माझं क्षितिज विस्तारण्याचा मी कसा प्रयत्न केला, माझ्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल कॅपॅबिलिटीज, माझ्या सगळ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी मी रोज कसा कायझेन प्रयत्न करेल. कायझेन म्हणजे माहित आहे ना, रोज हळूहळू 1% माझ्यात प्रगती, माझ्यातली इम्प्रूव्हमेंट कशी होईल. इकिगाई, इकी म्हणजे आयुष्य, गाई म्हणजे अर्थ. त्या माझ्या जीवनाचा अर्थ मला कसा कळेल. माझ्यातले इनपरफेक्शन्स, माझ्यातल्या कमतरता असतील, त्यांना मी कशा पद्धतीने सुधारेल आणि त्याच कमतरतांना घेऊन वाबी साबी त्यातनंच सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न मी कसा करेल. हे जापनीज प्रिन्सिपल्स आहे. सोशीन म्हणजे बिगिनर्स माइंडसेटची मनोवृत्ती मी कशी देईल. आणि शिरीन योकी, मी निसर्गात कशा पद्धतीनं मी स्वतःला एकरूप करेल. शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. शैशव असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासच करायचा आहे. तुमचं काम अभ्यास करणं, कष्ट करणं हेच आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत, कोण मेलाय असं मी ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे अभ्यास करायचंच हे वय आहे. यौवने विषयशीना, यौवन आल्यानंतर त्यातनं मग लग्न झाल्यानंतर सगळे विषयांचे भोग तुम्ही घेऊ शकता. वार्धक्य मुनिवृत्तीनाम, हळूहळू मग आपले जे काही संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम जे आहेत त्या पद्धतीनं वृत्ती आपली निवृत्तीकडे गेली पाहिजे. म्हणजे बघा, लहानपणी खेळणं आवडत असतं, ते तरुणपणी आवडलं चालेल का? खुळखुळा घेऊन तुम्ही बसू शकता का? प्रत्येक वयात वेगवेगळे आनंद असतात. आणि या वयात पर्टिक्युलरली तुमच्या युवावस्थेमध्ये हे लाईक्स डिसलाईक्स या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये इतकं आपण गुंफून गेलेलो आहे. आपला स्क्रीन टाईम 5-6 तास नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टीत गेलेला आहे. परवा मी अफीमपासून ॲपपर्यंत म्हणजे व्यसन कसं लागलेलं आहे. आर्थिक पाहणीच्या सर्वेक्षणामध्ये बजेटच्या अगोदर आपल्याला माहीत असतो इकॉनॉमिक सर्वे येतो, आणि त्यामध्ये आपले जे अनंत नागेश्वरन जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की प्रोडक्टिव्हिटी विद्यार्थ्यांची या स्क्रीन टाईममुळं कशी कमी व्हायला लागलेले आहेत. कसे आपले डोपामाइन हिट्स होत आहेत, कारण त्या स्क्रोल टाईममध्ये 10 सेकंद 15 सेकंद पण आम्हाला 30 सेकंदाची रील पण आम्ही बघायला आता कंटाळा करतो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, ते फोकस कसा आपल्याला व्यवस्थित वाढवता येईल. एकच गोष्ट केली ना, स्मार्टफोन बाजूला ठेवला, चांगल्या गोष्टीसाठी वापरलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. इंटरनेटचा वापर, देर इज नो आयोटा ऑफ डाऊट, ते खूप महत्त्वाचं आहे आजच्या युगामध्ये. पण अमेरिकेतला सर्वे आहे की 12वीचं शिक्षण पूर्ण होईतोपर्यंत मुलं 20,000 तास इंटरनेटवरती आहेत, आणि ते त्यात 15,000 रेप, 12,000 मर्डर्स आणि 1 लाखापेक्षा जास्त पोर्नोग्राफिक क्लिप पाहत आहेत. त्यामुळे जगभरामधली विकृती कशी आहे ती ॲपस्टेन फाईल्समध्ये तुम्ही पाहिलीच असेल ना. पण प्रोडक्टिव्हिटी पण असते. प्रांजल पाटील नावाची एक IAS ऑफिसर, तिचा सत्कार करण्याचा मला योग आलेला होता पुण्यामध्ये, आणि तिच्या भाषणामध्ये तिनं सांगितलं की ते इंटरनेटचा वापर करून तिनं इंडिया आफ्टर गांधी हे 1200 पानाचं पुस्तक 2 आठवड्यामध्ये पूर्ण वाचून त्याच्या नोट्स, मेंटल नोट्स बनवलेल्या होत्या. ब्रेलच्या साह्यानं. तिला तुमच्या माझ्यासारखी दृष्टी नाही आहे, ती अंध मुलगी आहे. केरला काडरमध्ये तिची नेमणूक आहे, IAS मध्ये नेमणूक आहे, रायटर घेऊन तिने एक्झाम देऊन ती टॉपर्समध्ये आलेली आहे.
त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर हाही आपण करू शकतो. महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये लिहिलेला आहे. आता गांधीजींची फिलॉसॉफी आपल्याला लगे रहो मुन्नाभाई सारख्या सिनेमातनंच पाहायला लागते ना. तो लगे मुन्नाभाई आणि सर्किटचा संवाद आहे. वो कौन है, बापू कौन है, बोलता है वो 500 की नोट पे रहता है, वो बापू है. बोले वो क्या आर्मी में था, पुलिस में था? अरे नहीं नहीं, उसका बॉडी कुछ खास नहीं था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूंनी म्हटलेलं आहे की देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देर कॅन नॉट बी एनिथिंग विच विल फुलफिल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु एका माणसाची लालसा किंवा ग्रीड त्या सगळ्या संचिताचं दिलं तरी ती व्हॉट नेक्स्ट ती पूर्ण होऊ शकत नाही. आणि या सगळ्या मॉरल टर्प्युट्यूडला, नैतिक अधपतनाला 7 सामाजिक पातकं जी आजही तेवढीच रिलेव्हंट आहेत. कोणती आहेत ती 7 सामाजिक? हे इथिक्समध्ये तुम्हाला वाचावं लागतं. UPSCची जे तयारी करत असल्या आजकाल इथिक्सवरती एक पेपर आहे, एक्सक्लुझिव्ह पेपर आहे. ती 7 सामाजिक पातकं आजच्या जीवनामध्ये सुद्धा तेवढीच रिलेव्हंट आहेत. कोणती आहेत ती? पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय असणारा धर्म किंवा पूजन. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, चारित्र्यशिवाय असणारं शिक्षण. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली प्लेजर विदाउट कॉन्शन्स, सत्सद विवेकाशिवाय मिळणारा चेकाळणारा आनंद. तो चेकाळणारा आनंद आजकाल आपण जे सायबर स्टॉकिंग बघतो, स्ट्रोलिंग बघतो, या सगळ्या गोष्टीतनं चेकाळणारा आनंद तात्पुरता मिळतोय ना. आपल्याला वाटतं आज मला 150 लाईक मिळाल्या, 200 लाईक मिळाल्या, त्याचं बिल नंतर फाडावं लागणार आहे. आपल्याला वाटतं खूप आपण पॉप्युलर आहे, असं नसतंय काही. त्यानंतर आपल्याला त्याचं बिल फाडावं लागणार आहे. ज्या वेळेला हे टिकटॉकवरचा हिरो आणि काय कशावरची नाही, टिकटॉकवरची हिरोईन आणि तो PUBG मधला हिरो म्हणजे सैनिक आणि त्यातली हिरोईन, असे काम करणारे प्रोफेशनल्स आजकाल बघायला मिळतात. एक खूप भयानक अशी पुस्तकाची प्रस्तावना मी वाचली, म्हणजे परिचय वाचला लोकसत्तामध्येच 8 दिवसापूर्वी, ज्यामध्ये चॅटबॉक्स आहे. त्या चॅटबॉक्सनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि त्यामध्ये त्या मुलीनं 14 वर्षाच्या आत्महत्या केली. म्हणजे चॅटबॉक्स सांगते त्या पद्धतीनं कंट्रोल डोक्याचा घेतला आणि आत्महत्या केली. अलीकडे ते नोएडाच्या जवळ सुद्धा अशीच घटना घडली ना. 3 बहिणींनी अशा पद्धतीने सुइसाइड्स केल्या. पण या व्हर्च्युअल वर्ल्डच्या आहारी चाललेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जे जीवन त्या मोबाईलच्या अखत्यारीत ताब्यात दिलेलं आहे ते थोडंसं त्यातनं बाहेर येणं, आणि जे जीवन आम्ही खेड्यात जगलो, अनबिलिव्हेबल ब्युटिफुल. आज मला आजीबरोबरचा लहानपणीचा फोटो सापडला. माझी आजी म्हणजे ज्यावेळेला मी 12वी असताना गेलो, तर ज्यावेळेला प्रियकर प्रेयसीचा विरह, म्हणजे त्याच्यापेक्षा हजारो पटीचा विरह मी झोपू शकलो नाही. कारण तिला हार्ट अटॅक आला की मला ती TVS 50 लुना घेऊन दिली होती वडिलांनी. क्लासला जातो तिथं कोल्हापुरात, कसा तो कुठं पडला म्हणजे काय होईल ह्या स्ट्रेसमधनं गेली. एवढं माझ्यात आणि आजीत, म्हणजे ती माझी दुपारच्या सुट्टीत वाट बघत बसायची. दुधानं कुस्करलेली भाकरी तिच्या हातची, मक्याची भाकरी आणि दूध कुस्करलेलं, मला अजूनही ती टेस्ट माझ्या जिभेवर दरवळते. पण आजकाल सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे आपल्याला कळत पण नाही. गावाकडचं घर, जुना वाडा विकलेला असतो. मुंबई पुण्यामध्ये यायचं, ठाण्यामध्ये यायचं, 1 रूम 2 रूम 3 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा. त्यात वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, कम्प्युटर, सगळ्या मॉडर्न गोष्टींना जागा असते. पण आजी आजोबांना जागा नसते. त्यांना कुठेतरी आम्हाला वृद्धाश्रमात पाठवावं लागतं. त्यामुळं हे कल्चर आम्ही जे लहानपणी बघितलं, म्हणजे 20-25 लोकांचं घर, एकत्र कुटुंब पद्धती, त्यातनं मिळणारे संस्कार हे वेगळे होते. निसर्गातलं जीवन होतं. त्यामुळे तो तिथनंच आत्मविश्वास तयार होण्यासाठी, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं
आणि नंतर मग तालुक्याच्या ठिकाणी गेलो. पण शिक्षकांनी कसं घडवलं, इथं शिक्षक आहेत, कारण माझ्या शिक्षकांनी मला त्यांच्या घरामध्ये पेईंग गेस्ट म्हणून ठेवलेलो आणि मी ॲव्हरेज विद्यार्थी होतो. ते आमचे गायकवाड सर पहाटे व्यायाम करायला उठायचे, पीटीचे शिक्षक होते, आणि ते मला 3 वाजता उठवायचे. 3 वाजता थंड पाण्याच्या नळाखाली बसवायचे आणि 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर मी अभ्यासाला बसायचो. 3:30 ते 8:30 असा 5 तास जो काही अभ्यास त्या पिरियडमध्ये केला, जी नंतर मला शिस्त UPSCची तयारी करताना खूप महत्त्वाची वाटते. इफ यू फोकस यू लर्न, इफ यू लर्न you grow, and if you grow then only you can enjoy. The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but while their companions were slept they were toiling upwards in the night. जी माणसं मोठी उंची गाठत असतात ती एका झेपेत मिळालेली नसते. तुम्ही यावेळेला UPSCचं स्वप्न पाहत असाल तर दिल्लीमधल्या पुसामध्ये असेल, JNU मध्ये असेल, SIC मध्ये असेल, ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये वातावरण आहे. तिथं मुलं जी रात्रभर अभ्यास करतायत ना, झोप सोडून, त्यासाठी रात्रभर तळमळून अभ्यास करून जी एक एक पावलाची गतिमानता त्यांच्यामध्ये आहे, त्याच्याशी तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं हा एक प्लॅन आहे. 1997ला माझी फक्त IPS मध्ये निवड झालेली नव्हती, माझी PSI म्हणून, जसे गवारे साहेब आहेत तशी PSI म्हणून फायनलपर्यंत गेलो होतो मी. पण 4थ्या राऊंडला मी पळू शकलो नाही, कारण अभ्यास करून अंगाच्या बरगड्या बाहेर आलेल्या होत्या. त्यामुळे मी फिजिकलमध्ये त्याच्यात नापास झालो. पण त्यावेळेला माझी सेल्स टॅक्स ऑफिसर, MPSCतनं डेप्युटी कलेक्टर आणि UPSCतनं IPS अशी 3 पदावरती एकाच वर्षी नेमणूक झालेली होती. 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. मी एकटाच नव्हतो, आमच्या गावातनं मी 3 जण होतो. 1800 लोकवस्तीच्या गावातनं ज्या वेळेला IAS, IPS आणि IFS मध्ये 3 जण होतो, त्यावेळेला मुंबई सारख्या मोठ्या शहरातनं एकही मुलगा या फायनलिस्टमध्ये IAS, IPS, IFS मध्ये नव्हता. 1800 लोकवस्तीच्या 3 आमची केस स्टडी आहे. मी, माझा भाऊ आनंद पाटील, चुलत भाऊ, तो IAS मध्ये आहे. तो आता ॲडिशनल सेक्रेटरी हायर एज्युकेशन, म्हणजे देशातला हायर एज्युकेशनचं तो सगळं मॉनिटरिंग दिल्लीत बसून करत असतो. सुगंध चौगले हा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, तो आता फ्रान्समध्ये डेप्युटी अँबॅसेडर म्हणून काम करतोय. तर हे कशामुळं, कसं, हा एक प्लॅन, ट्रॅप कसा आम्ही सिद्ध केला. सुपर 30 सिनेमा पाहिला असेल ना तुम्ही, तसं सुपर 3 आम्ही गावातले 3 मित्रांनी, आणि नंतर आमच्याकडनं परंपरा सुरू झाली. आमच्या आसपासच्या गावातली 12-13 मुलं IAS, IPS मध्ये गेली. तर हे एक पॉझिटिव्ह इन्फेक्शन आहे. ते कसं शक्य झालं? प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू अदर्स आर सपोज टू डू इट फॉर यू, याचं सगळ्यांचं मॅनेजमेंट, स्वतःचं SWOT ॲनालिसिस, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. स्वतःसमोर असणारी आव्हानं कोणती आहेत, माझी बलस्थानं कोणती आहेत, माझ्यासमोरचे धोके कोणते आहेत आणि माझ्यासमोरच्या संधी कोणत्या आहेत, याचं कंटिन्युअस विश्लेषण करत राहिलं पाहिजे आणि हळूहळू आपला प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवत गेलं पाहिजे. मी ज्या वेळेला कोल्हापूरला गेलो त्यावेळेला 12वीला असताना ज्यांचं नाव 100 वेळा आता ढवळ साहेबांनी सांगितलं, ते गगराणी सर, जे माझे तसे द्रोणाचार्यासारखे गुरु. मी एकलव्यासारखा विद्यार्थी, लांबून त्यांना पाहिलं आणि त्यांचं भाषण होतं की UPSCची परीक्षा, IAS, IPS बनवणारी परीक्षा, जिल्ह्याचा कलेक्टर, कमिशनर बनवणारी परीक्षा ही मराठीतनं देत आहेत, मराठी माध्यमातनं देत आहे. मराठी साहित्य हा विषय त्यासाठी घ्यावा लागतो, घेता येतो. मुलाखत सुद्धा ते दिल्लीत होते, ती सुद्धा मराठीतनं देता येते. हे सांगितल्यानंतर त्यावेळेला स्पार्क तयार झाला. त्यावेळेला काय होतं, 1990ला मी 12वीत होतो. तर त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होणं सगळ्यांचं ध्येय होतं, म्हणजे त्यावेळेला खूप पॉप्युलर व्हायचं. आनंदला डॉक्टर व्हायचं होतं, माझा चुलत भाऊ. आणि मग त्यावेळेला आम्हाला दोघांना वाटलं की ही वेगळी परीक्षा आहे, कलेक्टर, कमिशनर बनवणारी परीक्षा आहे. पण तेवढं मोठं आपण विचार करू शकतो का? आपण गावाकडनं आलेलो आहे, आपल्याला जो इंग्रजी धड बोलता येत नाही. त्यावेळेला
निर्णय घेतला, एक रिस्क घेतली, 12वीचा रिझल्ट लागला, इंजिनिअरिंगची ॲडमिशन सोडून दिली. असा मूर्खपणा करू नये कुणी. मी परत एकदा सांगतो, इंजिनियर होऊनच आमच्या 65 जणांच्या बॅचमध्ये 55 इंजिनियरच होते आणि त्यातले मॅक्सिमम IITचे इंजिनियर्स होते. त्यामुळं UPSC सारखी परीक्षा देण्यासाठी काही आर्ट्स करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्या ज्या कॅपेबिलिटीज होत्या, कारण माझी ह्युमॅनिटीजमध्ये मानव्यशास्त्रात गती होती, त्यामुळे मी 12वीच्या रिझल्टनंतर मला वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेजला मिळणारं सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचं ॲडमिशन सोडून दिलं. आनंदनी त्याला MBBSला मिळत नव्हतं, पण BDSला त्याला ॲडमिशन मिळत, त्यांनी ते सोडून दिलं आणि थेट आम्ही BAला प्रवेश घेतला. रिस्क है तो इश्क है. खूप छान एक कविता आहे पाब्लो नेरुडाची. 1972ला त्यांना स्पॅनिश कवीला या नोबेल प्राइज मिळालं होतं. रिस्कबद्दल आहे, जीवन कसं जगावं याबद्दल आहे. म्हणजे तुम्ही हळूहळू मरता. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम, यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे. त्या रस्त्यावर चालता. यू बिकम स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुमच्या सवयींचे तुम्ही गुलाम होऊन जाता. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करत नाही. इफ यू डोंट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो, ज्यांची ओळख नाही त्यांच्याशी बोलतच नाही तुम्ही कधी. विनाकारण बोलण्याच्या भानगडीत पडू नका. यू स्टार्ट डाईंग स्लोली if you avoid the passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. तुम्ही त्या पॅशन्सना, त्या इमोशन्सना, त्या भावना अतिरेकांना, आवेगांना ज्यावेळेला अवॉइड करता, त्या डोळ्यातल्या चमक येणाऱ्या आणि हृदयाची धडकन वाढवणाऱ्या गोष्टींना तुम्ही अवॉइड करता, त्यावेळेला हळूहळू तुम्ही मरता. अँड लास्टली, इफ यू डू नॉट रिस्क फॉर द what is safe and certain, जे काही निश्चित आहे, संरक्षित आहे, तो कम्फर्ट ग्रुप सोडतच नाही तुम्ही, त्यावेळेला हळूहळू मरता. तुम्ही त्या गोलला चेज करणार. ते गोल, ते स्मार्ट गोल, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड, हे गोल समोर ठेवून ज्यावेळेला तुम्ही मार्गक्रमण करत नाही, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. त्यामुळं हे जे तुमचं वय आहे, ते लाथ मारीन तिथं पाणी काढीन असं ते वय आहे. जिद्द पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. याच वयात पाय घसरण्याची पण तेवढीच शक्यता आहे. कारण माझा मुलगा आता 19 वर्षाचा आहे, त्यामुळे मला खात्रीशीर माहीत आहे, त्यांनी 2 वर्ष स्मार्टफोन वापरला नाही. 12-12 तास अभ्यास करायचा. नंतर नीटच्या फायनलच्या वेळेला त्याच्या स्ट्रेसचं मी स्वतः विटनेस आहे. चांगला अभ्यास करून MBBSला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. आता त्याच्या क्लासमध्ये 70 मुली आणि 12 मुलं आहेत, त्यामुळे मला स्ट्रेस येत असतो. सो कष्टानं अभ्यास, आता तो त्याला त्याचा प्रवास आहे, तो मुलांना विशेष करून कुठेतरी मी खूप छान उर्दूमधली कविता, आता खूप कंटाळलेले चेहरे काही दिसतात म्हणून एक छान उर्दूची जादू आहे, पण मुलांनी त्यांच्या ठिकाणी विचार करावा, मुलींसाठी नाही आहे. थोडंसं माफ करा मुलींनी. खूप छान उर्दूतली कविता आहे की तेरी डोली उठी और मेरी मैयत उठी, 4 फूल तेरे पे बरसे, 4 फूल मेरे पे बरसे, फर्क सिर्फ इतना था तुझे सजाया गया था और नहीं, तू सज गई थी और मुझे सजाया गया था. तू भी घर को चली, मैं भी घर को चला, फर्क सिर्फ इतना सा था तू उठ के गई, मुझे उठाया गया था. महफिल वहां भी थी, लोग यहाँ भी थे, फर्क सिर्फ इतना सा था, उनका हंसना वहाँ, इनका रोना यहाँ. एंड लास्ट लाइन्स आर ब्यूटिफुल. काजी वहाँ भी था, मौलाना यहाँ भी था, 4 बोल तेरे पड़े, 4 बोल मेरे पड़े, तेरा निकाह पड़ा,
मेरा जनाजा पड़ा। फर्क सिर्फ इतना सा था, तुझे अपनाया गया और मुझे दफनाया गया। त्यामुळे हे जे वय आहे ना, त्यात प्रत्येक चकाकणारी गोष्ट जी आहे ती सोन्यासारखी वाटते. आम्ही त्या फेजमधनं गेलेलो आहे आणि ती चकाकणारी गोष्ट सोनं नसून कधीतरी एक फुटलेली काच असू शकते. ती काच कधी लागेल, तिची जखम कधी होईल, गँगरिंग कधी होईल आणि आयुष्य कधी उद्ध्वस्त होईल. प्रत्येक स्टेप, प्रत्येक पाऊल हे कॉशियसली शांतपणे टाकणं महत्वाचं आहे. त्यामुळे ती युद्ध आहे. आयुष्य हे एक संघर्ष आहे. त्यामुळे मी 12वी नंतर तो निर्णय घेतला. मग आर्ट्सला गेलो. मग ते 3 वर्षाचं नियोजन केलं. आणि माझे वडील जे 4थी शिकलेले आहेत, 6 वर्षापूर्वी ते देवाघरी गेले. 6 महिन्यापूर्वी माझी आई देवाघरी गेली. त्या दोघांनी माझ्यावर संस्कार केलेले होते. फक्त संघर्ष करायला त्यांनी मला शिकवलं. वडील शेवटी त्यांना काय माहीत नव्हतं एक कलेक्टर कमिशनर काय असते, शेतकरी माणूस. पण ज्या वेळेला मला पैलवान माणूस, त्यांचे बलदंड हात मला कधी हलवता पण आले नाहीत. कधी शेजारी माझ्या दंडावर हात ठेवून मी त्यांच्या झोपायचो डोकं ठेवून. त्यावेळेला ते मला सुरुवातीला म्हणायचे, मामलेदार झाला पाहिजेस, फौजदार झाला पाहिजेस. त्यांना त्याच्यापेक्षा काही जास्त पहिल्यांदा माहीत नव्हतं. गावचे सरपंच होते. नंतर त्यांना कलेक्टर वगैरे त्यांना वाटायचं की खूप वेगळीच माणसं येतात त्या पदावरती. नंतर मी त्यांना स्वप्न दाखवायला सुरुवात केली की मी UPSCची परीक्षा देतोय, ती IASची परीक्षा देतोय. ते माझ्याशी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिले. मला माहीत नव्हतं गावाकडं 3 एकर आमची शेती, त्यातलं 1-1.5 एकर त्यांनी विकून पण टाकली. कारण त्या सगळ्या माझ्या भावाचा खर्च, बहिणीच्या लग्नाचा खर्च. आणि ज्या वेळेला मी दिल्ली आणि मुंबईमध्ये अभ्यासाला होतो त्यावेळेला मला ते एक पोस्ट कार्ड लिहून पाठवायचे. मोडीमध्ये त्यांची सही असायची, जुन्या मोडीमध्ये. आणि त्यात ते न चुकता मला टेन्शनची कुठलीही गोष्ट सांगायची नाहीत. तर शेवटची ओळ न चुकता लिहायची की भावड्या, मला गावाकडे भावड्या म्हणतात, की माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा लाल दिव्याच्या गाडीतनं कमिशनर होऊन आलेलं मला पाहायचं आहे. मग त्या माझ्या कमी शिकलेल्या बापासाठी, मग अभ्यास करण्यासाठी रक्तामध्ये अगणित सूर्य तयार व्हायचे. मग छत्रपती शिवराय 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 एक मंत्र समोर ठेवायचा आणि अभ्यास करायचा. ते 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 जे संघर्षाचे दिवस होते, ते कष्टाचे दिवस होते. मग स्वतःवरती विश्वास ठेवायचा. प्रत्येक अपयश हे ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती आहे म्हणून समजायचं. नकारात्मक गोष्टी, नकारात्मक लोक हे जरा बाजूला ठेवायचे. कष्ट कष्ट आणि कष्ट हाच एक मंत्र ठेवायचा. आणि समाजासाठी आपलं देणं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करायचं आहे हे उद्दिष्ट समोर ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचं. प्रयत्नांती परमेश्वर हा असतोच. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न कराता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. ॲक्सेप्ट युअर फेल्युअर्स. काय कमी राहिलं ते पहा आणि सुधार करा. जब तक सफल न हो चैन नींद सब त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर ते ड्रीम्स ना, मन के जीते जीत है, म्हणजे सपनों का अधिकार, असल अधिकार आहे अपना. त्यामुळे ती स्वप्न घेऊन मी गावाकडनं आलो होतो ट्रकात बसून. एक ट्रंक घेऊन आलेलो होतो आणि ट्रंकात पुस्तकं होती आणि 3-4 टी-शर्ट आणि 1-2 पॅन्ट एवढं घेऊन आलेलो होतो. मुंबईत राहायची कुठं सोय नाही आहे. मग ते आमदार निवासला काही दिवस राहिलो. नंतर ठाण्याच्या पुढं ते कल्याणच्या पुढं आंबिवली स्टेशन आहे, तिथं माझ्या आत्तेभाव राहायचा, त्याच्या घरात काही दिवस राहिलो. पण तिथं मग 3 वाजता उठायची सवय ती. 3 वाजता उठून 3:30-4ला तयार होऊन
पहाटेची जी पहिली लोकर असायची ती पकडून मी SICला त्या वरांड्यात बसायला, ते पण लपून, सुरुवातीला ॲडमिशन मिळालं नव्हतं. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स नावाची महाराष्ट्र शासनाने 1980ला महाराष्ट्रातली मुलं IAS IPS मध्ये जावीत म्हणून खूप सुंदर ही संस्था सुरू केलेली आहे. 5 ठिकाणी आहे. पण मुंबईची इन्स्टिट्यूट अल्मा माटर, आमच्या जवळजवळ 90% अधिकारी जे महाराष्ट्रातनं IAS IPS किंवा अलाइड सर्व्हिसेसमध्ये जातात ते या संस्थेतनं जातात. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक्झॅक्टली समोर हजारीमल सोमानी मार्गावरती ही संस्था आहे. यावेळेला सुद्धा 60 मुलं तिथं घेतली जातात. 30 डे स्कॉलर असतात आणि 30 रेसिडेंट असतात. म्हणजे 30 जणांची राहण्याची सोय, स्कॉलरशिप त्यावेळेला आम्हाला 500 रुपये मिळायची तिथलं ॲडमिशन मिळाल्यानंतर. त्यामुळे तिथं पोहोचायचो, मग तिथं अभ्यास करायचा, लपून छपून अभ्यास करायचा. पेटीट लायब्ररी सुद्धा ॲडमिशन मिळालं नव्हतं, तिथं सुद्धा लपून घुसायचं. शिपायला कधीतरी मग 10-20 रुपये चहाला द्यायचे, मग आम्हाला अभ्यास करायला. म्हणजे अभ्यास करणंही कठीण होतं. माग भीक पण विद्या शिक असं काहीतरी शाळेत लिहिलं होतं. काहीतरी अपमान सहन करायचा पण अभ्यास करायचा. मग ती कुठं जागा दिसेल तसा अभ्यास केला. आमदार निवासला राहायचो त्यावेळेला मग गावाकडचे सगळे कार्यकर्ते येतात आणि मग आपल्याला बाहेर झोपावं लागायचं. ढेकणं बिकणं त्यावेळेला असायची. 105 रूम नंबर, मॅजेस्टिक आमदार निवास. आणि कार्यकर्ते मग रात्री लावून यायचे, संध्याकाळी काय काय खाऊन आलेले असायचे, वेगवेगळ्या वास सोडायचे, कधी झोप पण लागायची नाही. फ्रस्ट्रेशन यायचं. संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हला जाऊन समुद्र किनाऱ्यावर बसायचो, अश्रू बाहेर निघायचे. पण ती स्वप्न ना झोपू देत नव्हती. मुट्ठी भर लेकर कुछ सपने, भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही की ज्याच्यात भरपूर पाणी आहे. त्या बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. प्रतिकूल परिस्थिति, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. मी 2016 मध्ये मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांचा IG होतो. 171 पोलीस स्टेशन माझ्याकडे होते. आणि त्यावेळेला मोठी गोष्ट नाही आहे, प्रत्येकजण होतो IG त्याच्या प्रमोशन प्रमाणे. आणि किनगाव पोलीस स्टेशन आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तिथं एका 12वीतल्या मुलीनं आत्महत्या केली. त्याला CM साहेबांनी मला आदेश दिला की ते व्हिजिट करून काय सिच्युएशन आहे ती मला ब्रीफ करा. म्हणून मी तिथं व्हिजिट केली. माझ्या मोबाईलमध्ये अजूनही त्या मुलीची सुइसाईड नोट आहे. आपल्याला आठवत असेल त्या आत्महत्येनंतर सगळ्या मुलींसाठी STचा प्रवास फ्री झाला. तिनं आत्महत्या का केली होती? कारण तिच्याकडे STच्या पाससाठी लागणारे 250 रुपये नव्हते. एवढा दुष्काळ पडला. सलग 5 वर्ष मराठवाड्यात जमिनीचं वाळवंटीकरण व्हायला सुरुवात झालेली होती. वडील रोजंदारीवर काम करायला कर्नाटकात निघून गेले, भाऊ पुण्याला निघून गेला, आई धुनी भांडी करायची, मुलगी हुशार, 80%च्या वर मार्क 10वीला होते म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं. आणि 12वीत सायन्सचे तिचे क्लासेस चुकायला लागले कारण आईला 250 रुपये तिच्या पाससाठी द्यायला नव्हते. आणि त्याच्यानंतर मग तिनं सुइसाईड नोटमध्ये लिहिलं की माझं ते 13व्याचं जेवण वगैरे काय करू नका, पैसे जपून ठेवा, अजून पैसे जपून ठेवा, माझ्या ताईचं तेवढं लग्न लावून द्या. 250 रुपयासाठी विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. आणि दुसरी घटना तिथलीच, अंबाजोगाई म्हणून तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये. तिथं मला गाववाल्यांनी एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्या गाववाल्यांनी 10वीत 98.5% मार्क मिळवून पहिली आली होती मुलगी, तिचा सत्कार ठेवलेला होता.
आणि तिला 1,00,000 रुपये गाववाल्यांनी जमा करून दिलेले होते. आणि ती मुलगी तुमच्या माझ्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयातली नव्हती. तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये चिता रचण्याचं काम करायचे आणि तिथं लाईट सुद्धा तिच्या घरात नव्हती. तिनं त्या चितेच्या जळणाऱ्या सरणावरती त्या उजेडात अभ्यास करून 98.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला ते कळत पण नव्हतं की 98.5% किती असतात. तिनं तिच्या भाषणामध्ये सांगितलं की 98.5%. आईला समजावून सांगितले 100त 1.5% कमी म्हणून म्हणले. आणि ती भाषणात काय म्हणाल, त्यावेळेला सैराट खूप फेमस होता 2016ला, माहिती आहे ना. सैराटमध्ये त्या आर्ची आणि परशा पळून जातात ना हैदराबादला. ती म्हटली, साहेब मला पण हैदराबादला जायचंय, पण मला हैदराबादला आर्ची आणि परशासारखं पळून जाऊन लग्न करायला जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तुमच्यासारखा IPS होऊन ट्रेनिंगसाठी जायचं. ही जिद्द आहे, ही स्वप्न आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती असते. मुंबईमध्ये ज्यावेळेला कुठं तिकडे राहायची सोय, घरचं खाऊ वाटायचं ना कधीतरी. खूप मेसचं जेवण म्हणजे ते आमटीमध्ये वरचे तारे दिसायचे, कधीतरी करपलेल्या त्या चपात्या, पण त्यातनंच पोट भरायचं नाही ना. त्यातनंच मग पेटायचं अंग आणि अभ्यास करावा वाटायचा, कारण झोपच यायची नाही ना. आता तरतरीनं खाल्लं आणि मटन बिटन खाल्लं की कशी झोप येणार, मस्त झोप येते. तसलं काय नसायचं. मग आठवड्यातनं एकदा पाहुण्यांकडे जाऊ वाटायचं. मग पाहुण्यांकडे गेलं की ताने मिळायचे, अरे हे IAS IPS येड लागले काय, असं काय होतंय काय, सेटल व्हायचं बघा, गावाकडे सपोर्ट करा. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. ती इच्छाशक्ती ठेवायची आहे. मग 2 वर्ष तुमच्या वयात असताना, तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल, म्हणजे 21-22 या 2 वर्ष 96-97ला मग पेकाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला. SICत ॲडमिशन मिळाली आणि IPS मध्ये सिलेक्शन झालं ना. आयुष्य बदललं. म्हणजे मी सर्वंट क्वार्टर शोधत होतो त्या यशोधन सुनीती सुरुची या बिल्डिंगमध्ये. तिथंच DCP साऊथ मुंबई म्हणून पोस्टिंग झाली की 3 BHKचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनाने राहायला दिला ना. म्हणजे मटेरियली गोष्टी मी कौतुक म्हणून सांगत नाही, पण तुमची परिस्थिती बदलते. मी तिथं बाहेरनं आम्ही डोकावून बघायचो, हे CCI बॉम्बे जिमखाना. साऊथ मुंबईचा DCP झाले, तिथलेच जिमखान्याचे ट्रस्टी येऊन आमच्या क्लबचे ऑनररी मेंबर व्हा. तिथंच माझी मुलं मला स्क्वॉश खेळताना, टेनिस खेळताना दिसायला लागली. डोकावून पाहायचो. तिथं ते मेट्रो थिएटर थोड्या अंतरावर आहे. तिथं कभी हाँ कभी ना हा सिनेमा बघायचा प्रीमियर होता. शाहरुख खानचा सिनेमा त्यावेळेला रिलीज झालेला होता. आणि मला आठवतं आम्ही शिव्या खाल्ल्या होत्या बाउन्सरच्या. शाहरुख खान तर दिसलाच नाही, त्याचे केस पाठीमागणं कुठेतरी दिसले असे थोडेसे. आणि तेच मी ज्यावेळेला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रा टू जुहू या एरियाचा ॲडिशनल कमिशनर झालो, तेच फिल्म स्टार माझी 2-2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यायला लागले. कधी ताजमध्ये, ओबेरॉयमध्ये बाहेरनं बघायचो तर झगमगाट, त्यात परदेशी टुरिस्ट उतरताना. तिथं कधी आपण चहा पिऊ शकतो का, त्यावेळेला चहा 25 रुपये होता म्हणे. तिथं कधी स्वप्न पण पाहिलं नव्हतं. पण 26/11च्या त्या काळ रात्री मी आणि माझ्या टीमनं तिथं दाखवलेल्या धैर्याबद्दल, धाडसाबद्दल आम्हाला राष्ट्रपतींचं शौर्य पदक सुद्धा देण्यात आलं. काळ बदलतो, वेळ बदलतो, फक्त ती झेस टू लिव्ह अप. द विनिंग हॉर्स डझंट रन, ही रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. लाईफ इज अ रेस, गॉड इज युअर रायडर, अँड इफ यू आर गेटिंग बीट्स अँड पेन्स देन इट्स शुअर दॅट यू आर गोइंग टू विन द रेस. त्यामुळं जी शर्यत आहे ना, त्या शर्यतीमध्ये ते धैर्य, कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे. मला इंटरव्ह्यूमध्ये लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी, कारण मराठी माध्यम होतं, मराठी माध्यम म्हणजे कुलकर्णी मॅडम होत्या, ते भाषांतर करायला होत्या. पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा, मला मराठीत करून मॅडमनी सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून त्याला सांगायची. अशी आमची दळबद्री परिस्थिती. त्यांनी पहिल्यांदा मला बायोडेटा बघितला. विश्वास, मी त्यावेळेला फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
मराठी माध्यम एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं. आत्ता जे क्वालिफिकेशन सांगितलं, मी MA एक्सटर्नल केलेलं आहे मुंबई विद्यापीठातनं हिस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी LLB ज्यावेळेला मी SP लातूर होतो त्यावेळेला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातनं केलेलं आहे. MBA मी ट्रेनिंगला असताना MDPM मास्टर्स डिग्री इन पोलीस मॅनेजमेंट ही 2 वर्षाची डिग्री ट्रेनिंग सुरू असताना मी ती MBAची डिग्री घेतलेली आहे. आणि मी IG छत्रपती संभाजीनगर होतो त्यावेळेला LLM फर्स्ट इयरमध्ये विद्यापीठात टॉप केलं. शिकत राहिलो. ती इम्प्रूव्हमेंट विद्वत्वम च नृपत्वम च नैवम तुल्य सदाचन म्हणजे जो विद्वत्ता आणि राजसत्ता असते त्यांची तुलना कधी होऊ शकत नाहीये. स्वदेश पूज्यते राजा, राजाची त्याच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूर्ण जगामध्ये त्याला मान सन्मान मिळत असतो. क्वेस्ट फॉर एक्सलन्स या आयुष्याच्या ब्लूप्रिंटमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आणि क्वेस्ट फॉर एक्सलन्स हा नेहमी ठेवला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला प्रश्न विचारला की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. मी क्षणभर थांबलो. गोंधळवणारा प्रश्न होता, कारण मी स्वतः तर आलो नाही, माझे आई वडील घेऊन आले. आणि मला त्यांचा उद्देश कळाला की, आणि ते उत्तर मी माझ्या कवितेतनं दिलं, जी पोएम ऑफ ला मांचा कविता, सुंदर कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही तिथं जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू विअरी, माझे हात पाय बाहू थकलेले आहेत त्यावेळेला मला ते एव्हरेस्ट दिसतंय. त्या एव्हरेस्टला सांगायचं आहे तुझी उंची वाढणार नाही, माझी इच्छाशक्ती वाढणार आहे. To fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. 26/11च्या रात्रीचा प्रसंग काय मी आता सांगू शकत नाही, कारण त्या युद्ध कौशल्य आणि 2-3 गोष्टी आहेत. एक चीनी युद्धशास्त्रज्ञानं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गोलबद्दल ह्या विचार केला पाहिजे. त्यांनी काय लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या उद्दिष्टाला, तुमच्या गोलला शत्रू समजा आणि हे समजून घ्या. 520 इसवी सन पूर्व साली हे पुस्तक लिहिलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दलची पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दलची पूर्ण माहिती असेल, म्हणजे समजा UPSC परीक्षा द्यायची, त्या परीक्षेबद्दलची पूर्ण माहिती असेल आणि स्वतःच्या क्षमतांची माहिती असेल तर 100 तुमचं यश फिक्स आहे. इफ यू नो युअर सेल्फ अँड यू नॉट नो अबाउट युअर एनिमी, तुम्हाला स्वतःबद्दल माहिती आहे आणि शत्रूबद्दल माहिती नाही आहे, तर एका विजयानंतर एक पराभव तुम्हाला पचवावा लागणार आहे. आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये सपाटून तुम्ही मार खाणार आहात. त्यामुळं मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे हा जो तुमचा पिरियड आहे ना, तो शांततेचा काळ आहे. ज्याला ग्रॅज्युएट व्हाल, नोकरी मिळणार नाही, ॲव्हरेज असेल स्कोर आपला, ॲव्हरेज सगळं अकॅडमिक एक्सलन्स असेल, त्याला जॉब नाही मिळणार. फक्त मोबाईलवर बिझी राहिल्यामुळं नंतर नोकरी नाही तर छोकरी नाही, लग्न होणार नाही आहे, मग मुलं चांगल्या शाळेत ॲडमिशन घेऊ शकणार नाही आहेत, चांगली सॅलरी नसेल, आईवडिलांचं चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट करू शकणार नाही. ते बिल नंतर फाडावं लागणार आहे. आत्ता जो टाइमपास आपण करतोय ना, त्याचं बिल नंतर फाडावं लागणार आहे. माझ्या मुलालाही मी हेच सांगत असतो. मी काय त्याच्यासाठी बँक बॅलन्स वगैरे ठेवून जाणार नाही, त्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तो त्याचा फोकस, ही गोज टू द कॉलेज आणि कम स्ट्रेट टू जिम. जिममध्ये व्यायाम 1-1.5 तास करून तो येतो, अभ्यास करतो. पण फोकस तुमच्याकडे, मुलं तुमच्याकडे पाहत असतात ना. आता आम्ही, म्हणजे मी आणि माझ्या बायकोचं दर रविवारी भांडण व्हायचं का, कारण मी मॅरेथॉनची प्रॅक्टिस करायचो, थकून यायचो घरी आणि झोपून जायचो दिवसभर. रविवारी कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे ना 7 दिवस काम केल्यानंतर. तर नंतर मी आयडिया केली, मग तिला पण मी धावायला लावलं. मग त्यामुळे यावर्षी तर आम्ही चौघांनी, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा, चौघांनी मॅरेथॉन सगळ्यांनी एकत्र धावलो. म्हणजे ही एक पॅशन. म्हणजे हे मी खोटं नाही सांगत, ड्रग्स घेतल्यानंतर 2.5 टाइम्स
मार्क हुबरमन नावाचा खूप चांगला फिटनेस एक्सपर्ट आहे, त्याचे खूप चांगले पॉडकास्ट आहेत. तो सांगतो की तुम्ही ड्रग्ज घेतले, त्यामुळे MDMA म्हणजे मेथॅम्फेटामाइन, त्यांनी 2.5% तुमचं डोपामाइन वाढतं. तुम्ही अल्कोहोल घेतल्यानंतर म्हणजे चांगल्या मूडमध्ये, नाहीतर अदरवाईज डिप्रेसिव्ह येते, स्टिम्युलंट्स नाही, तर ते एक म्हणजे डबल होतं. लिसर्जिक ॲसिड LSD, म्हणजे हे तुम्हाला माहीत नाही तर चांगली गोष्ट आहे. लिसर्जिक ॲसिड घेतलं तर अजून 3.5 पटीनं वाढतं. पण लॉंग डिस्टन्स रनिंगमध्ये पायावरच्या ज्या नर्व्स आहेत ना, त्या मोस्ट स्टिम्युलेटिंग आहेत. इट इज ॲडिक्टिव्ह. त्यामुळे तुम्ही 10-20 किलोमीटर पळता त्यावेळेला ते तुमचं डोपामाइन हे 5 पटीनं वाढतं. इट्स किक. त्यामुळे पॉझिटिव्ह किक आहेत ना. मी सकाळी 5 वाजता ग्राउंडवर असतो, मी सकाळी संध्याकाळी रात्री 10 वाजता 10:30, आता अँटी करप्शन ब्युरोमध्ये असल्यामुळं मी 10-10:30ला झोपू शकतो. मी ज्यावेळेला जॉईंट CP किंवा CP या पदावर होतो त्यावेळेला झोप माझी कॉम्प्रोमाइज व्हायची. पण आता मी माझ्या 3 वर्ष माझं 53 एज असलं, मी हूप घातलंय ना, ते हूपमध्ये माझं 48 वय आहे. म्हणजे 5 वर्ष मी फिजिकली आणि बायोलॉजिकली माझं वय कमी आहे असं ते हूप दाखवतं. तर आपण हे रिव्हर्स एजिंग करू शकतो आपल्या सगळ्या चांगल्या हॅबिट्समुळं. त्यामुळं हे जे प्रोॲक्टिव्ह किंवा ॲडव्हान्समध्ये स्टेप घेणं आहे. कारण 26/11च्या अगोदर 1.5 महिना मी ताजमध्ये जाऊन 9 तास त्या इमारतीचा अभ्यास केलेला होता. कारण ज्यावेळेला इंटेलिजन्स इनपुट आलं की ताज आणि 6 अदर प्लेसेसवरती काहीतरी होणार आहे, तिथं मी 9 तास जाऊन त्या हॉटेलची रेकी करून 28 इलॅबोरेट इन्स्ट्रक्शन्स मॅनेजमेंटशी डिस्कस करून कागदावर घेऊन मिनिट्समध्ये दिलेल्या होत्या. त्यामुळे प्रधान कमिशन म्हणजे युनियन होम सेक्रेटरी होते प्रधान सर RD प्रधान, आणि बालचंद्रने स्पेशल डिरेक्टर रॉमध्ये होते. त्यांनी आमची चौकशी केली, म्हणजे पोलिसने ॲक्शन. त्यांनी आमच्या प्रोॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह आमच्या टीमच्या दोन्ही ॲक्शनचं तोंड भरून त्या प्रधान कमिशनच्या रिपोर्टमध्ये कौतुक केलेलं आहे. लिओपोल्ड कॅफेबद्दल ज्यावेळेला इनपुट आलेलं होतं, लिओपोल्ड LEOPORT, त्यावेळेला ते लिओपोल्ड असू शकतं, ते DGP ऑफिस किंवा हायकोर्ट आहे असं म्हटलेलं होतं त्याच्यात. पण आम्ही म्हटलं हे लिओपोल्ड असू शकतं कारण इथं फॉरेन टुरिस्ट मोठ्या प्रमाणावर येतात बियर प्यायला, चिकन खायला. तिथं जाऊन 26 नोव्हेंबरला अतिरेकी हल्ला झाला. 25 नोव्हेंबरला मी ती पूर्ण जागा साफ केलेली आहे. बाहेरचा पूर्ण कुलाबा कॉजवेवरचे 195 हॉकर्स मी ते हटवले. त्यात लिओपोल्डच्या समोरनं कॉल दिलेले, त्यामुळं त्या बाहेरच्या रॅन्डम फायरिंगमध्ये सगळे लोक पळू शकले नाही. तर तिथं किओटिक सिच्युएशन, अजूनही तुम्ही गेलात तर कुलाबा कॉजवेवरचे हॉकर्स तुम्हाला दिसतील. त्यामुळे बाहेरच्या फायरिंगमधले एकही व्यक्ती मृत्युमुखी पडला नाही. 11 लोक त्या लिओपोल्डमध्ये मृत्युमुखी पडले, 36 लोक ताजमध्ये मृत्युमुखी पडले, 60 तास ताजमधला वेढा राहिला. त्यामुळं इथं प्रोॲक्टिव्ह ॲक्शन्स हे अभ्यास केलेला होता. पेरिफेरल सिक्युरिटी नाही ना ताजला, रस्त्यावरती बँग ऑन द रोड आहे हॉटेल. त्यामुळे तिथं आत गेल्यानंतर ज्यावेळेला मी घुसलो, माझा बॉडीगार्ड अमित खेतले, आज माझ्यावर अमित नाही आहे, त्याला 3 बुलेट लागल्या AK-47च्या, ही कुड सर्वाईव्ह. तो आणि मी आतमध्ये घुसल्यानंतर आम्ही मुख्य दरवाजातनं नाही घुसलो, पाठीमागच्या दरवाजातनं घुसलो, स्विमिंग पूलच्या गेटच्या साईडनं. आणि 2nd फ्लोअरवरती अपोजिट क्रिस्टल हॉल 3 अतिरेकी पाटमुरे सुनील कुडियादींनी दाखवले. 9:40 अतिरेकी घुसले होते. 9:51 मी आणि माझा बॉडीगार्ड विथ ताज सिक्युरिटीची पण 2 एम्प्लॉईज त्यांचे आम्ही घुसलो होतो. आणि 10:03 माझ्या पिस्टलमधनं मी त्यांच्यावर 3 राऊंड फायर करू शकलो. ते पाठमोरे असल्यामुळं, ते समोर असते तर आमच्या अंगाची चाळण झाली असती. त्या एक जण जखमी झाला. त्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये जाऊ शकले नाहीत. क्रिस्टल हॉलमध्ये अमित वेट्स वर्षा नावाच्या लग्न चालू होतं. तिथं जर ते गेले असते तर मॅसॅकर झालं असतं. या काउंटर फायरमुळं आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. आमची ही लढाई, कारण वेपनपेक्षा पोझिशन ही महत्त्वाची आहे. आम्ही 6व्या मजल्यावर मी म्हटलं, सुनील टेक मी टू द 6th फ्लोअर, वरून आपण डॉमिनेट करू शकू. आय वॉज नॉट हॅव्हिंग बुलेट प्रूफ वेस्ट. आमच्याकडे काही नव्हतं. माझ्याकडे पिस्टल होती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती ज्याच्यात 2 मॅगझिन्स असतात 18 गोळ्यांचे. माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती, त्याच्याकडे 30 राऊंड होते, माझ्याकडे 40 राऊंड होते. आणि आमच्या तुलनेत आम्हाला 4 अतिरेक्यांशी सामना करायला लागलेला होता, ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक AK-47, 6 डबल मॅगझिन. एका मॅगझिनमध्ये त्यांच्या 30 गोळ्या, असे डबल मॅगझिन 6 होते, म्हणजे 12 मॅगझिन्स. एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 100 राऊंड, प्रत्येकाकडे 25 ग्रेनेड्स म्हणजे छोटे हातगोळे, आणि एक 8 किलोचा RDXचा मोठा बॉम्ब जो डोममध्ये ब्लास्ट झाला.
2:45 वाजता. एवढी सामुग्री चौघांकडे प्रत्येकाकडे होती. त्यामुळे ते ऑड बॅटल होतं. आम्ही आमच्या पिस्टलनं किती लढाई करणार, पण वरून डॉमिनेट करू शकू. आमचं हे सरप्राईज फायर खूप महत्त्वाचं ठरलं. नंतर 11 वाजेपर्यंत मी शोधत राहिलो. खाली आलो, आम्हाला वाटलं एस्केप झालेले आहेत. त्यावेळेला एक ग्रेनेड ब्लास्ट झाला, त्याच्यामुळे ते आहेत म्हणून घडले. आम्ही परत नॉर्थ विंगमध्ये जाऊन पूर्ण तपासून परत खाली आलो. त्यावेळेला माझे बॅचमेट राजवर्धन आणि 3-4 जणांची टीम आम्ही CCTV कंट्रोल रूममध्ये गेलो, कारण ती CCTV मी पाहिलेलं होतं. तिथं एक मॉनिटर ठेवा म्हणून सूचना दिलेल्या होत्या. नॉर्थ कोट गेटमध्ये ते घुसलेले आहेत. तिथं मी ते काचेचं गेट आहे, पण आपल्याला माहित आहे हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळे त्यांना ग्रिल लावता आलं नाही. मी सूचना दिलेली आहे की इथं ग्रिल लावा. तेच गेट काचेचं त्यांनी रायफलनं उलट्या दिशेने तोडून ते CCTV मध्ये पूर्ण त्या गोष्टी दिसतात. तिथूनच ते आलेले आहेत. त्यामुळे हे जे प्रोॲक्टिव्ह स्टेप्स होत्या, 2:45 पर्यंत आमची धुमश्चक्री चालू राहिली. 2:45 मात्र ते लोकेटेड अस इन CCTV रूम. आणि मग तो फ्लोअर पूर्ण, आपल्याला माहित आहे ताज हे लाकडी बांधकाम असणार आहे, पूर्ण फ्लोअर पेटला. धूर आणि आग यामध्ये यायला लागली आणि तिथं जळून मरण्यापेक्षा आम्ही बाहेर पडलो. पण 4थ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर नेम धरलेला होता, जो बस्ट फायर केला आमच्यावरती. त्यात अमितला, माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या, पुसून 3ही घासून गेल्या सुदैवानं. पण त्याची एक पोटाला लागून गेलेली गोळी राहुल शिंदे, 21 वर्षाचा मिसरुडीनं फुटलेला SRPFचा जवान, जो माझ्यावर 303 रायफल घेऊन आलेला होता, तो त्या ठिकाणी शहीद झाला. मला आठवतंय त्याचा जो शहीद झालेला देह ज्यावेळेला मी घेऊन गेलो होते, प्रिगर मॉर्टिस झालेला त्याचा देह, त्या खांद्यावरती ती रायफलची बट होती आणि ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि डोळे उघडे होते. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मरने की सिर्फ मुझे हिम्मत दे. एक 55 वर्षाचे ASI उंबाळे ते अंमलदार कसाबला भिडतात, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात, तरी ती पकड ढिली होत नाहीये. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में सिमट कर, नोटों में लिपट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्यामुळे उद्दिष्ट माझं समाजाला देणं लागतो, गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी. थँकलेस, खूप उतार चढाव येत असतात, आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, अनेक प्रसंग असतात आयुष्यामध्ये. बाहेरून ग्लोरियस वाटतं, ग्लॅमर वाटतं की पोलीसमधली युनिफॉर्म अशी, पण तुम्हाला रोज वेगळी लढाई आहे आणि ती लढाई लढण्यातच मजा आहे. आणि ते छोटं छोटं बॅटल आहे ना, वॉर कधीतरी होत असतं, पण छोट्या आयुष्यातल्या रोजच्या लढाया त्या सामर्थ्यवानपणे लढल्यावर एक उद्दिष्ट समोर ठेवून त्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करत राहायला पाहिजे. आणि कमिटमेंट म्हणजे खाकीची कमिटमेंट, ती माझ्या मनात आहे. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे साथ हूँ, बुलाओ तो दौड़ी चली आती हूँ, मैं खाकी हूँ. एंड लास्ट ब्यूटीफुल, भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहत हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.